MIDC वाली लव्ह स्टोरी भाग 2. कॅन्टीनमधील तो प्रसंग आणि प्रेमाची सुरुवात. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सावीला तिच्या चांगल्या कामगिरीमुळे नशिबाने कंपनीतील एक अतिशय महत्त्वाचे आणि स्वच्छ असेंब्ली डिपार्टमेंट मिळाले. हे डिपार्टमेंट कंपनीचे मुख्य केंद्र होते, जिथे वातानुकूलित वातावरण होते आणि कामाची जागा अत्यंत शिस्तबद्ध आणि सुटसुटीत होती. सावी खूप खुश झाली की तिला चांगली जागा मिळाली, पण तिचे नशीब असे की नेमक्या त्याच डिपार्टमेंटचा मुख्य सुपरवायझर म्हणून प्रसादची नियुक्ती झाली होती. प्रसाद हा लहानपणापासूनच अतिशय लाडाने आणि अफाट संपत्तीत वाढलेला असल्यामुळे त्याला कामगारांच्या श्रमाची किंवा त्याच्या हालाखीची काहीच जाणीव नव्हती. तो नेहमी आपल्याच एका वेगळ्या श्रीमंतीच्या धुंदीत आणि गर्वाच्या आकाशात वावरायचा. त्याला कोणाशी नम्रपणे बोलणे माहीतच नव्हते. तो डिपार्टमेंटमधील सर्व ऑपरेटर आणि वर्कर्सशी अत्यंत उद्धटपणे, मोठ्या आवाजात आणि स्वतःचा ॲटिट्यूड दाखवून बोलायचा. त्याला वाटायचे की हे सगळे कामगार पैशासाठी इथे राबत आहेत, त्यामुळे त्यांच्या भावनांचा विचार करण्याची किंवा त्यांना मानसन्मान देण्याची काहीच गरज नाही. प्रसादच्या या कडक आणि गर्विष्ठ स्वभावामुळे संपूर्ण डिपार्टमेंटमधील कामगार त्याच्या पाठीमागे त्याची खूप निंदा करायचे आणि त्याला घाबरायचे. डिपार्टमेंट सुरू झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात प्रसादने सर्व वर्कर्सची एक वीकली मीटिंग बोलावली. या मीटिंगमध्ये प्रसादने अत्यंत कडक आवाजात सर्वांना ताकीद दिली की माझ्या डिपार्टमेंटमध्ये मला 100% अचूकता आणि वेळेचे पालन हवे आहे. त्याने सर्वांची नावे, त्यांची गावे आणि त्यांची कामाची पार्श्वभूमी जाणून घेतली, ज्यामुळे आता सगळे एकमेकांना नावाने तरी ओळखू लागले होते. प्रसादने सावीकडे पाहत विचारले, तू गावातून आले आहेस ना? इथे शहरातल्या मशीन चालवणे सोपे नाही. नीट लक्ष देऊन काम कर, नाहीतर बाहेरचा रस्ता दाखवेन. सावीने अत्यंत नम्रपणे मान खाली घालून होकार दिला, पण प्रसादची ती टोमणे मारण्याची पद्धत तिच्या मनाला कुठेतरी आतून खूप लागली होती. प्रसादने मीटिंगचा शेवट करताना कडक शब्दात सांगितले की कोणाचीही कोणतीच छोटी चूक खपवून घेतली जाणार नाही, ही माझी सक्त ताकीद आहे. सावीने त्या दिवसापासून अधिकच काळजीपूर्वक काम करण्यास सुरुवात केली. ती प्रत्येक पार्ट तपासताना 2दा खात्री करून घेत होती. ती दररोज न चुकता आपल्या लाईनवर वेळेपूर्वी 5 मिनिटे आधी येऊन उभी राहायची आणि आपले दैनंदिन टार्गेट पूर्ण करायचे. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि सावी ज्या प्रोडक्शन लाईनवर काम करत होती तिथे एक दिवस खूप मोठे संकट आले. कंपनीच्या एका आंतरराष्ट्रीय क्लायंटकडून उत्पादनामध्ये खूप मोठी आणि गंभीर तांत्रिक त्रुटी आल्याचा मेल थेट मॅनेजमेंटला प्राप्त झाला. त्या प्रोडक्टच्या पॅकिंगमध्ये आणि सर्किटमध्ये बिघाड झाल्यामुळे कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते आणि कंपनीची नाचक्की झाली होती. सावी हे सर्व ऐकून आधीच खूप घाबरली होती, कारण ती लाईन तिच्याच नियंत्रणात होती आणि नेमका तोच दिवस वीकली मीटिंगचा होता. मीटिंग रूममध्ये प्रवेश करताना प्रसादचा चेहरा रागाने लाल भडक झाला होता. तो आज कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने मीटिंग सुरू होताच ज्या लोकांच्या लाईनवरून ती कस्टमर कंप्लेंट आली होती त्यांना सर्वांसमोर अत्यंत अपमानास्पद रीतीने बाजूला केले होते. सावी आणि तिच्यासोबतच्या 2 मुली थरथर कापत बाजूला उभ्या राहिल्या. सावीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती हात जोडून विनवणी करत होती. प्रसादने त्यांचे कोणतेही स्पष्टीकरण, त्यांचे म्हणणे किंवा त्यांची बाजू ऐकून घेण्यास साफ नकार दिला आणि त्याचा अहंकार अधिकच उफाळून आला. तो मोठ्याने ओरडला, माझ्या कामात ही अशी बेजबाबदारपणाची लक्षणे अजिबात चालत नाहीत. तुमच्यासारख्या अडाणी लोकांमुळे कंपनीचे नाव खराब होते. मी एकदा कोणाला माफ केले तर उद्या संपूर्ण डिपार्टमेंट असेच चुका करेल आणि माझी शिस्त बिघडेल. असे बोलून त्याने थेट त्यांना कामावरून काढले. त्याने सुरक्षारक्षकांना बोलावून सावीचे गेटपास जप्त करायला लावले आणि तिला तात्काळ कंपनीच्या आवाराबाहेर काढून टाकण्याचा क्रूर आदेश दिला. सावीने रडत रडत प्रसादचे पाय धरण्याचा प्रयत्न केला, पण प्रसादने अत्यंत निष्ठुरपणे आपला पाय मागे घेतला आणि तिला तिथून निघून जाण्यास सांगितले. कोणत्याही चौकशीशिवाय आणि चुकीशिवाय कामावरून अचानक काढून टाकल्यामुळे सावीवर जणू खूप मोठे आभाळच कोसळले होते. पुण्यात कामाला लागून अवघे 2-3 आठवडेच झाले होते आणि त्यात सुरुवातीलाच असे काही घडेल अशी तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
कंपनीच्या मुख्य गेट बाहेर पडल्यावर सावी रस्त्याच्या कडेला बसून ढसाढसा रडू लागली. तिचे सर्व स्वप्न आणि जगण्याचा आधार एका झटक्यात हिरावला गेला होता. मी आता घरी आईवडिलांना काय तोंड दाखवू? लहान बहिणीच्या कॉलेजची फी कशी भरणार? हे विचार तिच्या डोक्यात चक्रावून टाकत होते. तिने या अपमानाची आणि नोकरी गेल्याची बातमी आपल्या गावी आईवडिलांना न सांगण्याचा एक अत्यंत कठीण निर्णय घेतला. तिला वाटले की जर आईवडिलांना हे कळले तर आईवडिलांचा आजार अधिकच बळावेल आणि ती चिंतेने आणखीनच खचून जातील. सावी पुढचे 2-3 दिवस आपल्या रूमवरून बाहेर पडलीच नाही. तिने स्वतःला एका छोट्याशा अंधाऱ्या कोपऱ्यात बंद करून घेतले होते. त्या बंद खोलीत सावीची अवस्था अत्यंत दयनीय आणि केविलवाणी झाली होती. तिने अन्न आणि पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता. तिची भूक आणि झोप पूर्णपणे उडाली होती. तिला सतत प्रसादचे ते रागीट चेहरे, त्याचा अपमानकारक आवाज आणि त्याचे टोमणे आठवत होते. तिच्या रूममधील इतर मैत्रिणींनी तिला समजावण्याचा, तिला जेवण भरवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सावी काहीच बोलत नव्हती. ती फक्त शून्यात पाहत होती. तिला वाटत होते की शहरात गरिबांना न्याय मिळत नाही आणि श्रीमंत लोक आपल्या पैशाच्या आणि पदाच्या जोरावर गरिबांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. दरम्यान कंपनीत पुढचा आठवडा उजाडला आणि मॅनेजमेंटने त्या कस्टमर कंप्लेंटची अंतर्गत चौकशी करण्यासाठी क्वालिटी कंट्रोलची विशेष टीम नेमली. क्वालिटी हेडने जेव्हा त्या खराब झालेल्या प्रोडक्ट्सची लॅबमध्ये सखोल तांत्रिक तपासणी केली तेव्हा एक धक्कादायक आणि मोठे सत्य समोर आले. सावी आणि तिच्या लाईनवरील वर्कर्सनी तयार केलेले प्रोडक्ट 100% अचूक आणि दर्जेदार होते. त्यांच्या कामात कोणतीही त्रुटी नव्हती. प्रत्यक्षात तो बिघाड कंपनीच्या मुख्य गोदामातून झाला होता, जिथे ट्रान्सपोर्ट दरम्यान प्रोडक्ट्स चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले होते. हा संपूर्ण प्रकार केवळ एका तांत्रिक आणि सिस्टीमच्या चुकीमुळे झाला होता, ज्याचा सावीच्या डिपार्टमेंटशी काहीही संबंध नव्हता. हे सत्य समोर येताच कंपनीच्या HR मॅनेजरने सुपरवायझर प्रसादला सर्व अधिकाऱ्यांसमोर केबिनमध्ये बोलावून अतिशय तीव्र शब्दात फटकारले. HR मॅनेजरने प्रसादला खडसावले, मिस्टर प्रसाद, तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय आणि चौकशीशिवाय एका प्रामाणिक वर्करला कामावर काढून मोठी चूक केली आहे. तुमच्या या अहंकारामुळे कंपनी एका चांगल्या कामगाराला गमावू शकत नाही. तुम्ही त्या मुलीला तातडीने सन्मानाने कामावर परत बोलवा, असे आदेश HRने दिले. प्रसादला या घटनेमुळे स्वतःच्या चुकीची, गर्वाची आणि परिपक्वतेची खूप मोठी किंमत मोजावी लागली. त्याचे डोके शरमेने खाली झुकले. कंपनीच्या HR डिपार्टमेंटने स्वतः सावीच्या मोबाईलवर फोन केला आणि तिची माफी मागून तिला पुन्हा कामावर रुजू होण्याचे अधिकृत पत्र दिले. ही बातमी ऐकताच सावीच्या काळजात जणू नवीन प्राणांचे फुंकर घातले गेले. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आणि तिने देवाचे आभार मानले. तिच्या चेहऱ्यावरील गेल्या 2-3 दिवसांचे नैराश्य एका सेकंदात गायब झाले आणि तिने आनंदाने आपल्या रूममधील मुलींना मिठी मारली. सावी अत्यंत उत्साहाने, नवीन आशेने आणि मोठ्या स्वाभिमानाने पुन्हा एकदा मोदक कंपनीच्या गेटमधून आत हजर झाली. कॅन्टीनमधील तो प्रसंग आणि प्रेमाची सुरुवात यापुढे. HR डिपार्टमेंटच्या आदेशामुळे प्रसादला सावी आणि तिच्यासोबतच्या इतर कर्मचाऱ्यांना नाईलाजाने कामावर परत तर घ्यावे लागले होते, पण त्याचा अहंकार पूर्णपणे दुखावला गेला होता. प्रसादचा स्वभाव मुळातच अत्यंत गर्विष्ठ, हट्टी आणि स्वतःची चूक कधीही मान्य न करणारा असा होता. मॅनेजमेंटसमोर त्याचे डोके झुकले असले तरी त्याच्या मनात त्या कर्मचाऱ्यांबद्दल, विशेषतः सावीबद्दल एक प्रकारचा सुप्त राग आणि आकस निर्माण झाला होता. त्याला वाटत होते की या साध्या कामगारांमुळे सर्वांसमोर त्याचा अपमान झाला आणि त्याची इज्जत गेली. त्यामुळे तो पुन्हा कामावर आलेल्या त्या कर्मचाऱ्यांवर मनोमन प्रचंड चिडून राहायचा आणि त्यांच्याशी आधीपेक्षाही जास्त कडकपणे वागू लागला होता. तो दिवसभर प्रोडक्शन लाईनवर फेऱ्या मारताना सतत सावीच्या कामावर बारीक लक्ष ठेवून असायचा. सावीकडून किंवा तिच्या ग्रुपकडून कशी एखादी लहान चूक होईल आणि आपण त्यांना पुन्हा धडा शिकवू, या विचाराने तो त्यांची चूक शोधण्याचा सतत प्रयत्न करत होता. तो सावीच्या समोरून जाताना मुद्दाम कपाळावर आठ्या आणायचा आणि फाईल्स किंवा रजिस्टर टेबलवर जोरात आपटून आपला राग व्यक्त करायचा. सावीला त्याच्या या बदललेल्या आणि अधिकच आक्रमक झालेल्या स्वभावाची पूर्ण जाणीव होती.
त्यामुळे ती अत्यंत सावधगिरीने आपले काम करत होती. ती प्रसादच्या रागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ आपल्या कामाशी प्रामाणिक राहिली, कारण तिला माहिती होते की कोणत्याही वादात पडणे तिच्या कुटुंबासाठी परवडणारे नाही. प्रसाद मात्र आपल्या अहंकाराच्या धुंदीत एवढा आंधळा झाला होता की त्याला सावीचा प्रामाणिकपणा आणि तिचा शांत स्वभाव अजिबात दिसत नव्हता. तो फक्त स्वतःचा बदला घेण्याच्या संधीची वाट पाहत होता. कंपनीच्या नियमानुसार दुपारच्या वेळेचे नियोजन करण्यासाठी एक डिपार्टमेंट क्रमाने कॅन्टीनमध्ये जेवणासाठी जात होते. त्या दिवशी नेमकी सावीच्या आणि प्रसादच्या डिपार्टमेंटची जेवणाची शिफ्ट एकत्र आली होती. दुपारच्या जेवणाची सुट्टी झाल्यामुळे कॅन्टीनमध्ये प्रचंड गर्दी होती. शेकडो कर्मचारी आपापल्या ताटल्या घेऊन जेवणाच्या रांगेत उभे होते. कॅन्टीनमध्ये नेहमीप्रमाणे मोठा कोलाहल आणि ताटवाटीचे आवाज घुमत होते. सगळेच कामगार सकाळच्या थकव्यानंतर 2 घास शांतपणे खाण्याच्या घाईत होते. प्रसादही नेहमीप्रमाणे आपल्या कडक रुबाबात आणि ताठमानेने जेवण घेण्यासाठी काउंटरच्या दिशेने चालला होता. दुर्दैवाने तिथे जमिनीवर पाण्याची नळी फुटल्यामुळे आणि कोणीतरी डाळ सांडल्यामुळे फरशी अत्यंत तेलकट आणि घसरटी झाली होती. आपल्याच विचारात मग्न असलेल्या प्रसादचे तिकडे अजिबात लक्ष गेले नाही आणि अचानक त्याचा पाय त्या घसरत्या जमिनीवरून जोरात घसरला. स्वतःला सावरण्याचा कोणताही वाव न मिळाल्यामुळे प्रसाद अत्यंत विचित्र पद्धतीने आणि मोठ्या आवाजात जमिनीवर धाडकन पाठीवर पडला. त्याच्या हातातील जेवणाचे ताट हवेत उडून लांब जाऊन पडले आणि भाजीवरण त्याच्या कडक इस्त्रीच्या कपड्यांवर सांडले. हा एवढा मोठा अनपेक्षित प्रसंग तिथल्या संपूर्ण डिपार्टमेंटने आणि इतर शेकडो कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. तोपर्यंत सर्वांशी अत्यंत गर्वाने आणि ॲटिट्यूडमध्ये बोलणाऱ्या कडक सुपरवायझरला अशा अवस्थेत जमिनीवर पडलेले पाहून संपूर्ण कॅन्टीनमध्ये एकच हशा पिकला. लोक त्याच्या पाठीवर हळूच हसत नव्हते, तर अनेक ऑपरेटर आणि वर्कर्स मोठ्याने खो खो हसू लागले. काही जण तर टाळ्या वाजवून त्याचा अपमान करू लागले. प्रसादला झालेल्या शारीरिक वेदनेपेक्षा तिथे लोकांसमोर झालेल्या मानसिक अपमानामुळे प्रचंड लाज वाटत होती आणि त्याचे तोंड पूर्णपणे कडू झाले होते. तो जमिनीवर पडलेला असताना एकही माणूस किंवा त्याचा कोणताही मित्र त्याला उठवण्यासाठी पुढे आला नाही. सगळे फक्त त्याची थट्टा उडवण्यात मग्न होते. त्याचा अहंकार पार धुळीला मिळाला होता. रागाने आणि शरमेने त्याचा चेहरा लाल झाला होता आणि त्याला तिथून कसे उठून पळावे हे सुचत नव्हते. पण त्याच गर्दीत आणि हसणाऱ्या लोकांच्या घोळक्यात सावीसुद्धा उभी होती. तिने हा सगळा प्रकार जवळून पाहिला होता. सावीच्या मनात प्रसादने आधी केलेल्या अपमानाचा बदला घेण्याचा किंवा त्याच्यावर हसण्याचा कोणताही विचार क्षणभरही आला नाही. तिच्यावर तिच्या आईवडिलांनी केलेले संस्कार आणि तिची संवेदनशीलता नको त्यावेळी जागी झाली. तिला एका पडलेल्या माणसाची थट्टा करणे पटले नाही. सावीने हातातला पाण्याचा पेला बाजूला ठेवला आणि ती अत्यंत काळजीपोटी गर्दीतून वाट काढत थेट जमिनीवर पडलेल्या प्रसादजवळ धावत गेली. तिने आजूबाजूला हसणाऱ्या लोकांकडे रागावून पाहिले, ज्यामुळे काही लोकांचे हसू तिथेच थांबले. सावीने कोणताही संकोच न बाळगता अत्यंत आदराने आणि नम्रतेने आपला हात पुढे करून प्रसादला मदतीचा आधार दिला. ती अत्यंत आदरयुक्त स्वराने म्हणाली, "उठा सर, लागलं नाही ना तुम्हाला? खूप जोरात पडलात तुम्ही." प्रसादने अत्यंत आश्चर्याने वर पाहिले. ज्या मुलीला आपण काही दिवसांपूर्वी विनाकारण कामावरून काढले होते, तिचा अपमान केला होता, तीच मुलगी आज संपूर्ण लोकांसमोर त्याला उठवायला आली होती. सावीने प्रसादच्या हाताला घट्ट पकडून त्याला जमिनीवरून उठवले आणि त्याच्या कपड्यांवर लागलेली धूळ आणि अन्न आपल्या रुमालाने झटकण्यास मदत केली. बाकीचे सगळे कर्मचारी अजूनही कुजबुजत होते, पण सावीने दाखवलेल्या या धाडसी आणि दयाळू कृत्यामुळे कॅन्टीनमध्ये एक वेगळीच शांतता पसरली. प्रसाद जेव्हा तिच्या आधाराने उभा राहिला तेव्हा त्याला सावीच्या डोळ्यात कोणताही सूड, उपहास किंवा राग दिसला नाही. तिथे फक्त आणि फक्त निखळ काळजी आणि माणुसकी होती. सावीच्या या एकाच कृत्याने प्रसादच्या मनात सावीसाठी एक अशी जागा निर्माण केली जी त्याने कधी विचारही केली नव्हती. त्याचा संपूर्ण अहंकार, त्याचा श्रीमंतीचा तोरा आणि त्याचा गर्वाचा किल्ला सावीच्या त्या एका साध्या हाताच्या स्पर्शाने एका सेकंदात कोसळून पडला. त्याला पहिल्यांदाच जाणवले की शहरातल्या पैशापेक्षा गावाकडच्या या साध्या मुलीचे मन किती मोठे आणि पवित्र आहे. प्रसाद त्या दिवशी काहीच बोलू शकला नाही.
त्याने फक्त सावीच्या डोळ्यात पाहिले आणि तिथून अत्यंत शांतपणे निघून गेला. पण त्याचे हृदय आता बदलले होते. MIDCच्या त्याच गजबजलेल्या कॅन्टीनमधून जिथे लोक एकमेकांची थट्टा करत होते, तिथूनच या दोघांच्या मनात एका नव्या नात्याची वीण विणली जाणार होती. प्रसादच्या मनात आता सावीबद्दलचा राग पूर्णपणे वितळून गेला होता आणि तिची जागा एका अनामिक ओढीने आणि प्रेमाने घेतली होती. इथूनच पुढे त्या कडक सुपरवायझर आणि साध्या वर्कर मुलीच्या एका अत्यंत सुंदर, हळव्या आणि खऱ्या लव्ह स्टोरीची अधिकृत सुरुवात झाली. पुढे त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, प्रसादने तिला कसे प्रपोज केले, सावीची प्रतिक्रिया काय असेल, हे जाणून घेण्यासाठी भाग 3 नक्की बघा. आणि बघण्यासोबतच माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.